आणि एक महत्त्वाची बातमी, रवींद्र धंगेकर यांचा पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन सुरू आहे। भाजपकडून पैशाचं वाटप होत असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांचा आहे। रवींद्र धंगेकर यांनी पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन पुकारलेलं पाहायला मिळत आहे। भाजपकडून पैशाचं वाटप होत असल्याचा रवींद्र धंगेकर यांचा आरोप आहे। रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे पुण्याचे लोकसभा उमेदवार आहेत आणि त्यांनी भाजपावर आरोप करत ठिय्या आंदोलन केलेलं आहे। भाजपाकडून पैशाचं वाटप होत असल्याचा त्यांचा आरोप आहे आणि त्याचसाठी पुण्यातल्या सहकारनगर पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन रवींद्र धंगेकर करतात। रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात मुरलीधर मोहोळ हे भाजपचे महायुतीचे उमेदवार पुण्यामधून आहेत आणि पुण्यामध्ये भाजपाकडून पैशाचं वाटप होत असल्याचा धंगेकरांचा आरोप आहे आणि त्यासाठीच सहकारनगर पोलीस ठाण्याच्या बाहेर आपण बघतोय रवींद्र धंगेकर हे सध्या ठिय्या आंदोलन करताना पाहायला मिळतात। पैसे वाटतात घराघरात पैसे वाटतायत आणि तुम्ही इथं वाटला आतमध्ये नाही बोलू शकत तुम्हाला दिसत नाही का हे सगळं काय चौकशी नाही। घराघरात पैसे वाटतात तुम्ही सगळं इथं वाटलं आराम करत कुठले आले तुम्ही एकही माणूस आणत नाही। घराघरात पैसे वाटतात नाही उत्तम नाही मला अटक केली म्हणून अटक केली। एवढा विषय साहेब असा आहे की एवढे पैसे वाटताना आमची माणसं तुमच्याकडून सांगतात तरी तुम्ही अजून कारवाई करत नाही। ते उलट इथं फेसबुक लाईव्ह करतात आम्हाला काय झालं नाही आणि आम्ही पुरेसे पाकिट आता हातात देतात आता एक अर्धा मला अटक केली म्हणून अटक केली।